हॅलो. 2 दिवस झाले कंटिन्यू मैत्रिणीसोबत 2 दिवस मी शॉपिंगला गेले, पण स्टील एकही दिवस माझी पूर्ण शॉपिंग झालेली नाहीये. आणि आज मैत्रीण पण गावाला निघून गेलेली आहे. लोक दिवसा पण फटाके वाजवत आहेत सिटी. आणि सर्वांना माझा डेली रुटीन ब्लॉग पण बघायचा होता. दिवाळीच्या गडबडीमुळे मला पॉसिबल नाही होते. आणखी माझ्याकडे खूप सारे टॉपिक पण आहेत बोलायला, पण दिवाळीच्या गडबडीमुळे मला पॉसिबल नाही होते ब्लॉग बनवायला. पण मी ट्राय करेलच. अजून खूप खतरनाक खतरनाक एक्सपिरियन्स आहेत. 2 दिवस फक्त जात होतो आणि घरी येत होतो. मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करेलच पुढे. मार्केटमध्ये माहित नाही माझा कसा आवाज येतोय कसा नाही, पण मी ट्राय करेलच. जे जे मोमेंट मला कॅप्चर करता येतील ते ते मोमेंट मी कॅप्चर करेल. चला भेटूयात शॉपिंग करताना. बाय. फायनली मार्केटमध्ये पोहोचले. काल मी आणि माझी मैत्रीण शॉर्टकट रोड माहित असताना सुद्धा मॅपचा सहारा घेऊन लॉंग कट रोडने आलो आणि गल्ली बोळ्यातून फिरून फिरून 20 मिनिटाचा रोड आम्ही 1 तासात पूर्ण केला. मॅपचा सहारा घेऊन. मॅप आम्हाला फसवतो की आम्ही मॅपला फसवतो हेही समजत नाही कधी कधी. चला मार्केटमध्ये पोहोचलोय. शॉपिंगला सुरुवात करूया. आज काही पण करून शॉपिंग झाली पाहिजे. 2 दिवस असं कडक उन्हातानाचं केस मोकळे सोडून हिरोईनी सारखे मार्केटमध्ये येत होतो. काहीच समजत नव्हतं. इथे येऊन नुसतं पाणी पित होतो आणि अशी गर्दी बघत होतो. गर्दी, गाड्या, ट्रॅफिक, वेड लागलं होतं. आता आज डिसाईड केलंय आज असं चंपू घालून का होईना शॉपिंग झालीच पाहिजे. मेन टार्गेट म्हणजे शॉपिंग पूर्ण झाली पाहिजे. ते दुकानासमोर असतात पण दिसत नाहीत गर्दीमुळे. चला एक शॉपिंग तर आपली डन झाली आहे. पुढच्या शॉपिंगकडे वळूयात. एक एक सुरसुरीचं पॅकेट द्या ना. एकच पाहिजे. सिंगल सिंगल नाहीये का? इनको ही देना है, वो मुझे मांग रहे हैं. सुरसुरीचे पॅकेट मागत होते माझ्याकडे. या दोघांना 2 सुरसुरीचे पॅकेट देते. ये लो अभी लो. हैप्पी ना? तुम्हारे वजह से मुझे पूरा खरीदना पड़ा. हैप्पी दिवाळी. आता यांना वडापाव पण खायचा आहे. वडापावचे दुकान शोधूया. ते 1 किलोमीटर माझ्या मागे चालत चालत आले. 1 किलोमीटर माझ्या मागे मागे चालत आले. कसे लगता है? आता पॉपकॉर्न दिला दूं क्या? अभी वडापाव की शॉप नहीं मिलेगी मुझे. पॉपकॉर्न दिलाती हूँ. हाँ काल तोरण घ्यायला आलेले. दुकानात स्वस्त सांगितले आणि बाहेर महाग सांगितले, त्यामुळे घेतले नाहीत. आता आज परत आले. बघूयात आता घेते का. लोकांची पण माझ्यावर काय दुश्मनी आहे काय माहिती. मला डिस्काउंटच देत नाही कोण. एवढं वाईट तोंड आहे का? मला काहीच नाही. काल माझ्या मैत्रिणीला डिस्काउंट दिला आणि मलाच नाही दिला. खूप वाईट वाटतं ना. काय नाही करू शकत या गोष्टीला आपण. चला अजून काय राहिलंय आता. आता मोबाईलला थोडंसं स्क्रीन गार्ड लावूया.
झाली आहे, पण आता गाडी शोधावी लागेल. काल पण असंच झालं, गाडी एका गल्लीत लावली, शोधतोय 10 गल्ल्यांमध्ये. खूप शॉपिंगला यायची. आहे भेटली गाडी, थँक गॉड. गाडी भेटली. अगेन हॅलो. शॉपिंग तर ऑलमोस्ट माझी डन झाली आहे, पण तिथले जे एक्सपिरियन्स आहेत ते मला तुम्हाला शेअर करायचे आहेत. तिथे गेल्या गेल्या फर्स्ट जेव्हा मी रोड क्रॉस करत होते तेव्हा एक ॲम्ब्युलन्स दिसली आणि खूप मुंगीसारखी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये त्या ॲम्ब्युलन्सला सगळे लोक जागा देत होते. तर माझं सांगायचा एवढाच हेतू आहे. ते ॲम्ब्युलन्समध्ये पुढे दोघं जण कपल बसले होते. ते एकदम असं म्हणजे एकदम दुःखात होते आणि मागे कोण होता आय डोंट नो, आयडिया नाही आपल्याला. पण सांगायचं हे की तिथे जे मार्केटमध्ये एवढी मुंगीसारखी गर्दी होती. ऑब्व्हियसली शॉपिंगसाठी सर्व लोक आलेले होते. दिवाळीचे दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. तर त्यामध्येच कोणातरीसाठी तो दुःखाचा पण दिवस असू शकतो. सो मला सांगायचं हेच की आपल्याकडे जे पण चांगले क्षण आहेत ना ते जगून घ्या. कारण कोणता दिवस शेवटचा असेल किंवा कोणत्या क्षणाला आपल्यासोबत काय होईल हे आपल्यालाही माहित नाही. सो ट्राय करा एव्हरी मोमेंट. तुम्हाला जे आवडतं, जे तुमची करायची मनातून इच्छा आहे ते करण्याचा प्रयत्न करा. लोकांचा विचार करत बसू नका. जस्ट डू इट. अजून काही माझे पर्सनल जे एक्सपिरियन्स होते, मी फटाक्यांच्या दुकानाकडून जेव्हा जेव्हा जात होते तेव्हा प्रत्येक फटाक्याच्या दुकानाच्या तिथून मला अशा अचानक उडी मारायला लागत होती. कारण जे लोक फटाके विकत घ्यायला येत होते ते लोक एक्सपेरिमेंट करून बघत होते. एवढ्या गर्दीमध्ये लहान लेकरं असतात, वृद्ध माणसं असतात, म्हणजे मीच एवढी घाबरत होते. आणि वरून पोल्युशन पण, ऑलरेडी एवढं ट्रॅफिक होतं, गाड्यांचे पण पोल्युशन, धूर वगैरे सगळं, रस्त्यावरचे पण सगळे धूळ वगैरे तिथे. एवढ्या पोल्युशन मध्ये हे लोक फटाके पण, आणि ते फटाके विकणारे पण कसे एक्सपेरिमेंट करून देत होते माहित नाही मला. अजून मी शेअर केले एक मुलगा आणि मुलगी. जेव्हा मी शॉपिंग केली आणि दुकानाच्या बाहेर जेव्हा निघाली तेव्हा एक मुलगा आणि मुलगी होती. मुलगी थोडी मोठी होती आणि ती मुलगी त्या मुलाच्या डोक्यात टपली मारत होती. तर मी जस्ट तिला बोलली, त्याला मारू नको, तो लहान आहे. तरी पण तिने 2-3 वेळा अजून मारलं. मी म्हटलं, बाई मारू नको त्याला, तो लहान आहे तुझ्यापेक्षा. म्हणजे खूपच जोरात मारत होती म्हणून मी बोलले तिला, अदरवाईज नसते बोलले. तर तेवढं बोलून मी माझे पुढे पुढे चालली होती तर ते लोक मला फॉलो करायला लागले. ते दोघ जण, मुलगा आणि मुलगी, भाऊ बहीण होते आय गेस. तर तिने मला मागून हात लावला आणि बोलली, दीदी 10 रुपये दे दो. मी म्हटलं 10 रुपये तो नहीं दे सकती, अगर कुछ खाना होगा तो बोल दो, मैं लेके दे सकते. तर ते बोलले ठीक आहे चालेल, द्या द्या आम्हाला खायला घेऊन द्या. मग ते तसेच मला फॉलो करत होते खाण्यासाठी. आम्ही दुकान शोधत होतो तेवढ्यात ती मला बोलली सुरसुरी हवी आहे. मी म्हटलं मला काही समजलं नाही तू काय बोलली. मग ती बोलली मला सुरसुरी हवी. म्हटलं ठीक आहे, बघते इथे कुठे असेल तर घेऊन देते तुला एक पॅकेट वगैरे, नाही का, म्हणजे त्या दोघांना एक एक पॅकेट. तर भेटलं पुढे एक फटाक्याचं दुकान, पण ते बोलले सिंगल पॅकेट आम्ही देऊ नाही शकत, तुम्हाला पूर्ण विकत घ्यायला लागेल. मी शेअर केलाय तो मोमेंट, पण मार्केटमध्ये आवाज येतोय की नाही माहित नाहीये. सो ते बोलले पूर्ण पॅकेट घ्यायला लागेल. तर मग मी पॉपअपचे त्यांना म्हटलं मी तुम्हाला 2 पॉपअपचे देते. त्या दोघांना 2 घेऊन दिलं. पण ते बोलले नको आम्हाला पॉपअप नको, आम्हाला सुरसुरीत आहे. मग मी ते रिटर्न केलं. म्हटलं जाऊ दे, बाकीचे जे 100 रुपीजच्या पॅकेटमध्ये 5 पॅकेट येत होते सुरसुरीचे. मग मी म्हटलं मी मला 3 ठेवून घेते, त्या दोघांना 2 देऊन देते. मग असं करून मी त्यांना घेऊन दिली सुरसुरी. आणि अगेन त्यांना विचारलं तुम्हाला काय खायचंय का, तर ते बोलले त्यांना वडापाव खायचा आहे म्हणून. पण 1 किलोमीटर, 1 ते 1.5 किलोमीटर ते मला फॉलो करत होते आणि मला पण वाटलं अजून किती वेळ ते मला फॉलो करणार ना. असं मार्केटमध्ये विचित्र वाटतं ना, ते माझ्या मागे 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 येत होते. सो आणि लोक पण खूप बघत होते का ते माझ्या मागे येत आहे ते वगैरे. तर मला वडापावचं दुकान तर दूर दूरपर्यंत कुठे दिसलं नाही. पुढे पॉपकॉर्नवाला होता. मी म्हटलं आता तुम्हाला पॉपकॉर्न घेऊन देते आणि बास, आता तुम्ही मला इथून पुढे फॉलो नका करू, आता बास झालं.
आणि छान वाटलं त्यांनी स्वतःहून मला हॅपी दिवाळी वगैरे म्हटली. आणि आज मी मार्केटमध्ये एकटीच होती, सो असं वाटलं माझ्यासोबत कोणतरी आहे. सो असं काही मला हे नाही झालं की मी त्यांना असं काही घेऊन दिलं, माझे पैसे गेले. मी काही ह्या गोष्टी, या छोट्या मोठ्या गोष्टींनी काही लहान मोठी नाही होणार आहे. पण छान वाटतं, एक मनाला आतून असं छान फील झालं. सो करत जावा तुम्ही पण अशा गोष्टी. अजून एक एक्सपिरियन्स म्हणजे की सरबत प्यायला गेले. खूप शॉपिंग करून दमले, मला डिहायड्रेशन झालेलं. सो मी सरबत प्यायला गेले, तर ₹45 सरबत, म्हणजे इथून मागे पण सरबत पिले मी, पण असं 15-20 ला भेटलेले सरबत. खूप फर्स्ट टाइम मी असं पिल्यानंतर मला किंमत माहीत पडली की ₹45. आता काही बोलू पण नाही शकत. म्हणजे त्यांनी मला मुद्दामून ही किंमत सांगितली की सरबतची तेवढी किंमत होते. आय डोंट नो. म्हणजे लोकं, मला एक तर डिस्काउंट तर भेटतच नाही कुठे गेलं तर. उलटं कुठे पण गेलं तर किंमत जास्त वाढवून सांगतात. माझ्यासोबत नेहमी असं का होतं हे मला पण माहीत नाहीये. असेच दिवाळीच्या शॉपिंगमध्ये मला एवढे सारे एक्सपिरियन्स आलेत. सो प्लीज जगून घ्या. जे पण मोमेंट आहेत ते जगण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू. पुन्हा भेटूया अशाच ब्लॉग सोबत. थँक यू. बाय बाय.